जय हिंद दोस्तों. तर मग का म्हणताय पोट्टे तसं की बड्यापैकी मी आज चाललो बाई मामाच्या गावाला. तर चला मग जसं की बड्यापैकी बाई सकाळ सकाळी जेवण येऊन केलो बाई मी. आणि आमच्या घरी होते बाई पूजा बड्या नारळ विडे फोडलो कारण की आमच्याकडे चौथ करावं लागते बाई दिवाळीनंतर. तेव्हाच नाही का आम्ही नाही का ते खाऊ शकतो आम्ही. ते बड्यापैकी आता करतो म्हणलं मग म्हणे पॅकिंग करून करू चल म्हणे. बडा पण करतो म्हणलं तयारी वियारी वगैरे. बड्या तयारी वगैरे केलं बाई. पांढरी वाडी शेट घातलं बाई मी ना. आता मला हेच बहुत आवडते माहीत नाही खाऊन खातं बड्यापैकी. मग पाबर का दिसता होतं मी बडा माहीत नाही मित्रांनो. आज काय का पाऊसून चालू आहे काय का ते यांचं हे बाई. आता थांबून गेला बाई पाऊस आता माहीत नाही आता. चल मला निघू म्हणलं आता बड्यापैकी केली. मग मम्मीने पॅकिंग विकिंग मम्मी काय पाहत होती वाटते बांगड्या. मग निघलो आम्ही रस्त्यानं बाई. ऑटो पाहत होतो बाई. ऑटो बसलो बड्या पोचलो मग आमच्या फायनल रिझल्टवर. म्हणजे आमच्या स्टेशनपाशी नाही का चालत जायचं होतं आम्हाला स्टेशन. थोडंसं दूर होतं भाई थोडंसं अंतरावर. निघलं मग आपला पैदल बाई पोचलो बड्या स्टेशनवरती. तिकीट काढायला गेलं ते बाई मम्मीला म्हणजे बाया लोकांना लवकर भेटेन तिकीट गर्दी राहील तरी बी कसं ती करून बड्या. मम्मीनं आणले बाई इथं तिकीट. लंबी लाईन होती बाई. इथं आम्ही थांबून होतो बाई. मग बड्यापैकी जातो म्हटलं आता बाई आपल्या तिकडच्या मग प्लॅटफॉर्मवर. बड्यापैकी निघलो आपण इकडे. इथं पाहिलं बाई अंधारच पडून गेला बाई 5 मिनिटात. माहीत नाही बाई पूर्ण काळा आभाळ झाला. इथं होती बाई मालगाडीच्या साईडला नाही का तिकडे रामवाल तलाव आहे. तुम्हाला माहिती नाही बाई रामवाल तलाव किती मोठा आहे. तर आपल्या चंद्रपूरच्या खास जगा तेजस्वी बसून होते बाई. तर अंधार तर माहीत नाही आपण वाट पाहत होते बाई ट्रेनची. बड्यापैकी मग ट्रेन आली बघा. इथं मग बसलो बाई मित्रांनो आम्ही. माहीत नाही मित्रांनो आता इथं काही पाणी चालू आहे. आता चल म्हणलं बसू म्हणलं चढू म्हणलं ट्रेनवरून. तर बड्यापैकी बसलो. इथं जागा विका भेटली म्हणा आम्हाला. बड्यापैकी इथं का पाऊसच लागून गेला भाई. माहीत नाही गावी का तर इथं भाई म्हणलं आता कधी पोचतो कधी नाही का म्हणलं मामाच्या गावाला. आता वाटच पाहत होतो भाई मी. तर आता बहुत एक्साइटेड होतो ना बड्यापैकी. मग गावी का मग गोष्ट करायला लागली वाटते बायासोबत साईडवाल्यांच्या. इथं गर्दी खूप आता कारण की दिवाळीची आहे ना सीजन म्हणून. आणि मी भाई आम्ही जेव्हा चर्चो मित्रांनो तुम्हाला सांगा झगडा वस्ती झाली बाई. ह्या अशी म्हणजे का सामान काढायला गेला तो माणूस का पडून गेला बाई. त्यांना काय झगडा करायला लागले होते बाई. बाप्पा इथं बसले भाई. सीट खाली झाली ट्रीपची. मग बड्या पोचू म्हणलं आता थोड्या वेळात म्हणलं आता इंगण घातले. बड्यापैकी उतरलो मित्रांनो. इंगण घातले वेळ आम्ही पोचलो होतो माझ्या मामाच्या गावाला. बड्या आमची ट्रेन विन आली ती बड्यापैकी. तर थांबलो होतो 5 मिनिट. बड्या पाणी विणी वगैरे पेलं. इथं पाणी चालू होतं माहीत नाही मित्रांनो. इकडे माहिती आहे का थंडीच पडून गेली वाटते. आमच्याकडं नाही का किती दिवस पाणी पडते थंडी पडत नाही काय का खासियत बाई. बड्या मग माझ्या घरी विरी वगैरे पोचलो मित्रांनो. बड्या पाणी विणी वगैरे पेलो. तर जेवतो म्हणलं भाई बहुत भूक लागून होती. तर का करू म्हटलं भाई. तर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया मित्रांनो. लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला.